श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वरधनं मायापूतना जीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतत् श्रीमद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं गोपालकृष्ण भगवान की जय। सर्व कृष्णलीला बालक्रीडा या रूपकात्मक रासक्रीडा म्हणजे कामावरती विजय, कामदेवांचं गर्वहरण। या क्रीडेचा अन्वय अध्यात्म म्हणजे आपलं शरीर, हा देह, श्रीकृष्ण म्हणजे आत्मा आणि गोपी म्हणजे आपल्या असंख्य वृत्ती। लौकिक अर्थानं वृंदावनात राहणारे गोप आणि गोपी, पण आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या प्रत्येकाच्या चित्तात ज्या ज्या भिन्न भिन्न प्रकारच्या वृत्ती दडून राहिल्या आहेत त्यांचंही नाव गोपीच बरं। अधिदैविक दृष्ट्या विचार केला तर आपल्या शरीरात ज्या इडा पिंगला सुषुम्ना नावाच्या नाड्या आहेत त्यांचं नावही गोपी। या शक्तिरूपी नाड्यांचा संबंध सूर्यलोकाशी आहे। आपल्याला वाटतं 5000 वर्षापूर्वी वृंदावनात कुठेतरी श्रीकृष्ण, पण कृष्ण कालातीत आहे, देशातीत आहे, सदा सर्व काळ सर्व ठिकाणी नित्य आहे। प्रथम तो कानानं ऐकावा, मनाच्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे। म्हणून तर नाथ महाराज म्हणूनच गेले, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग। आणि अशा या पांडुरंग श्रीकृष्णाचं सातत्यानं आपल्या आतच क्रीडा चाललेली आहे। ती क्रीडा अनुभवणं म्हणजे रासक्रीडा। आता कथाभाग पुढचा असा, सरस्वती तीरी अंबिकेचे स्थान, गोकुळीचे जन जाती तेथे, करोनिया पूजन करीती प्रार्थना, नंदाच्या नंदना सुखी राखी। काय प्रार्थना करतायत बघा देवाला, नंदाच्या नंदना सुखी राखी। भगवान शंकर आणि अंबिका देवी यांची पूजा केली, मोठा उत्सव केला। रात्र झाली म्हणून तेथेच सरस्वती नदीच्या काठावरतीच सगळे जण झोपले आणि काय आश्चर्य, एक अजगर आला। गिळतसी बळे नंदा लागी, कृष्णा धाव वेगी मज सर्पगिळी, कृष्णा धाव वेगे मज सर्पगिळी, काळावरी दर्प तुझा देवा, नंद बाबा धावा करिताती, माझी या पाडसा येईवो धावोन, दाखवी वदन अंतकाळी। हा अजगर नंदांनाच गिळायला निघाला। श्रीकृष्णांनी अजगराला चरण स्पर्श केला, त्यातून सुदर्शन गंधर्व बाहेर आला आणि त्याचं प्रकट होणं, त्याचा उद्धार झाला। आपल्या सौंदर्यानं हा जो सुदर्शन आहे याला सौंदर्याचा गर्व झाला। अंगिरस ऋषींनी त्यांना शाप दिला आणि म्हणून अजगर योनीत जन्म झाला आणि त्याचा उद्धार श्रीकृष्णांच्या चरण स्पर्शानं झाला। असा एक प्रसंग। आता वसंत ऋतू, संध्याकाळे श्रीकृष्ण आणि बलराम गोपींबरोबर विहार करतायत। करीती गायन रामकृष्ण हरी, गोकुळीच्या नारी जाती तेथे, शंख नामा तेथे आलासे गुहक, नाही त्या विवेक पापियासी। सगळे गोप गोपी मधुर गोड अशा आवाजात गायन करतायत। कान मन हृदय सगळं आनंदाने भरून आणि भारावून गेलेलं, शरीराची शुद्ध नाही तिथेच यक्ष कुबेर यांचा एक अनुचर शंखचूड, तो तिथे आला। त्यानं भान हरपलेल्या गोपींना उचलून आपल्या राज्यात नेलं आणि हे बलराम आणि श्रीकृष्णांनी पाहिलं, तेही त्याच्या मागे धावले। यक्षानं पाहिलं,
त्यांना या वेळेला हे दोघे मृत्यूच वाटायला लागले. त्यानं गोपींना सोडून दिलं, प्राण वाचवण्यासाठी पळू लागले. बलराम गोपी रक्षणासाठी थांबले आणि श्रीकृष्णाने शंखाचूडाला पकडलं. त्याच्या डोक्यावरचा एक ठोसा मारून मणी काढला. त्याच्या डोक्यावरच्या मण्याला चुडामणी असं म्हणतात आणि यक्ष मरून पडला. शरद ऋतूतल्या रासक्रीडेच्या वेळेला बलराम दादांना सहभागी होता आलं नाही. मग त्यांना राग आलाच होता. म्हणून त्याचं परिमार्जन वसंत ऋतूतल्या बलरामांबरोबर रासलीलेत केलं. रासक्रीडेत कशी विघ्न येतात तेही भगवंतांनी दाखवून दिलं. त्याचे निवारण करून चूडामणी हा बलरामांना दिला. श्रीकृष्ण ज्याप्रमाणे अर्जुन उद्धवांना ज्ञानदान करतात, त्याचप्रमाणे युद्धभूमीवर बाण सोडतात, त्याचप्रमाणे ते नाचतात, गातात, बासरी वादन करतात, नाटक करतात. हे सगळे सर्व गुण संपन्न, सर्व गुणांचा खजिना आहेत हे दाखवण्यासाठी या सगळ्या क्रीडा. पुढे वृषभासुराचा वध केला. आता हे सगळं वृत्त सांगण्यासाठी, कंसापर्यंत जाण्यासाठी कोणीतरी दूत हवा ना. आहे ना म्हणाले. कोण? कंसाच्या घरा आले नारद मुनी, एकांती बैसोनी सांगत असे. सगळा वृत्तांत नारद मुनींनी कंसाला सांगितला. म्हणाले, अरे श्रीकृष्ण तुझा काळ. कंसाला ताबडतोब राग आला आणि त्यांनी काय आदेश काढावा? वसुदेव आणि देवकीला बंदीशाळेत टाका. मंत्रिमंडळाची तातडीनं बैठक बोलावली आणि धनुष्य यज्ञाची योजना केली. काय योजना आहे बघा. चाणूर आणि मुष्टिकानं कुस्तीत श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांना ठार मारावं. समजा तसं नाही घडलं तर कुवल्या पीड हत्तीस मत्त करून रंगमंचाच्या दारावर ठेवावं आणि त्या हत्तीनं या दोघांना चेंगरून ठार मारावं. तसंही नाही जमलं तर चतुर्दशीला धनुष्य यज्ञ प्रारंभ करावा. त्यासाठी पशुबली द्यावे. आणि हे सगळं योजना ठरली. त्यात असंही ठरलं की वृंदावनामधून मथुरेपर्यंत श्रीकृष्णांनी बलरामांनी यावं. मग पत्रिका कोणी न्यावी? म्हणाले अक्रूरानं न्यावी. अक्रूराला विनंती केली की कृष्ण आणि बलराम यांना धनुष्य यज्ञाचं निमंत्रण द्या. बाकी यांना काही सांगितलेलं नाहीये. अक्रूराला इतका आनंद झाला. अक्रूरा आनंद झाला से फार, पाहिले श्रीधर डोळाभर. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, वैकुंठ नायक पाहिन मी. येथोनी माझी सरली येरझार, कंसाचे उपकार केला मोठा. काय आनंद झाला अक्रूरांना. म्हणाले मला भगवंतांचं दर्शन घडेल. कंसाने माझ्यावरती मोठा उपकारच केलाय म्हणाले. आणि झालं, निघाले. संध्याकाळच्या समयाला नंद गावाला अक्रूर येऊन पोहोचले. काय भावना आहे त्यांच्या मनामध्ये. धन्य ही यमुना, धन्य हे गोकुळ, धन्य ही यमुना, धन्य हे गोकुळ. वृक्षादी सकल धन्य धन्य, धन्य धन्य. वृक्षादी सकल धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ, धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ. पक्षादी सकल धन्य धन्य, धन्य धन्य. पक्षादी सकल धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन. नंदाचा नंदन क्रीडत असे. धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती. अखंड पाहती मुख ज्याचे, अखंड पाहती मुख ज्याचे. ब्रह्मादिका दुर्लभ तेथील ही माती. ब्रह्मादिका दुर्लभ तेथील ही माती. घेवोनिया हाती मुखी घाली, घेवोनिया हाती मुखी घाली. नामा म्हणे पुढे चालिला त्वरित, नामा म्हणे पुढे चालिला त्वरित. देखे
लागडी परब्रह्म देखे गडियाती परब्रह्म धन्य ही यमुना धन्य हे गोकुळ धन्य ही यमुना धन्य हे गोकुळ धन्य ही यमुना वृंदावन धन्य आणि तिथली रज भाळाला लावली मुखातही घातली आणि स्वतःला कृतार्थ धन्य मानायला लागलेले आहेत. अक्रूराचं हे येणं आणि समोर गड्यांमध्ये परब्रह्म दिसत आहे. काय परब्रह्म म्हणाले कसं दर्शन घडलं. नवीन मेघ सन्निभं सुनील कमलच्छिव्यं सुहास्य रंजिताधरं नमामि कृष्ण सुंदरं यशोदानन्दनन्दनं सुरेन्द्रपादवन्दनं सुवर्णरत्नमण्डनं रमामि कृष्णसुन्दरं भवाब्धिकर्णधारकं भयार्तिनाशकाकरं भवाब्धिकर्णधारकं भयार्तिनाशकाकरं मुमुक्षुमुक्तिदायकं नमामि कृष्णसुन्दरं मुमुक्षुमुक्तिदायकं नमामि कृष्णसुन्दरं नमामि कृष्णसुन्दरं. आणि भगवंतांचं ते रूप पाहिलं. श्रीकृष्णांच्या चरणी अक्रूर नतमस्तक झाले. नेत्राश्रूंनी अभिषेक चाललाय. नामा म्हणे त्वरे धावे ऋषिकेश धरित पोटासी अक्रूरासी. असा सगळा हा प्रेमाचा भक्तीचा सोहळा या पुढेही अनुभवूया. तोपर्यंत म्हणूया गोपाल